हाय, मी मंजिरी. ही माझी पहिली सोलो ट्रिप आहे आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अलास्काला. तर चला माझ्या बरोबर अलास्काला. हा प्रवास सुरू झाला मुंबईहून, आधी सियाटल, मग तिथून फेअरबँक्स अलास्काला. इथे यायला तुमच्याकडे US व्हिसा असणं खूप गरजेचं आहे. जवळपास 24 तासांचा विमान प्रवास करून मी फेअरबँक्सला पोहोचले आणि सगळ्यात आधी जाणवली ती शांतता. थंडी खूप होती, पण तरीही मन मात्र उबदार वाटत होतं. सगळीकडे फक्त पांढरा शुभ्र बर्फ आणि त्या बर्फांवर सोनेरी किरण पसरवत उगवलेला सूर्य. हॉटेलवर थोडा वेळ विश्रांती घेऊन मी सरळ निघाले चेन्ना हॉट स्प्रिंगला. सगळीकडे नुसता बर्फ. टेम्परेचर -20 डिग्री सेल्सिअस. इथे येण्याआधी तुम्हाला बुकिंग करणं खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम मी भेट दिली ते इथल्या आईस म्युझियमला. संपूर्ण संग्रहालय बर्फाचं. भिंती, फर्निचर, अगदी बेड सुद्धा. आईस बार मध्ये बर्फाच्या ग्लासात मार्टिनी घेऊन निघाले हॉट स्प्रिंग म्हणजेच गरम पाण्याच्या कुंडात. हॉट स्प्रिंगच्या कुंडात उतरले आणि खरंच त्या गरम पाण्याने सगळा प्रवासाचा थकवा नाहीसा झाला. आजूबाजूला पांढऱ्या बर्फाची चादर, तापमान -20 डिग्री सेल्सिअस, पण पाण्यात शरीर आणि मन दोन्ही शांत झाले. डोळे मिटले आणि क्षणभर वाटलं, हेच का ते खरखुरं मी टाईम. 2 तास तिथेच होते. शांतता, निसर्ग आणि मग लागली सणसणीत भूक. मस्त गरमागरम डिनर करून समाधानाने परत आले हॉटेलवर. संपूर्ण दिवस थकवणारा होता, पण अनुभव मात्र अविस्मरणीय. रात्री छान झोप झाली. थकवा जणू कुठेच नव्हता. दुसऱ्या दिवशी आराम करून मी उत्साहाने निघाले अलास्काचे अरोरा लाईट्स बघायला. जी दृश्य आजवर स्वप्नात पाहिली होती ती प्रत्यक्षात पाहण्याची वेळ आली होती. मनात थोडी धडधड, थोडी आशा आणि खूप 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 एक्साइटमेंट. रात्र हळूहळू गडद होत गेली. आकाशाकडे एकटक नजर लावून बसले होते. अचानक आकाशात एक हलकीशी हालचाल झाली आणि काही क्षणातच समोर दिसले अरोरा लाईट्स. हिरव्या रंगाच्या लहरी आकाशात नाचू लागल्या. तो क्षण जणू थांबून ठेवावासा वाटत होता. आणि हा अनुभव घ्यायला तुम्हाला इथे नक्की यावं लागेल. अरोरा लाईट्सच्या जादुई अनुभवानंतर दुसऱ्या दिवशी निघाले मी सांता क्लॉज हाऊस बघायला. नॉर्थ पोल शहरात. हो, खरंच आहे नॉर्थ पोल. बाहेर बर्फ, आत रंगीत दिवे, झगमगती सजावट आणि अगदी खऱ्या खुऱ्या सांता क्लॉजला भेटायला. पोस्टकार्डवर नॉर्थ पोलचा स्टॅम्प आणि सांताचं एक हास्य स्वागत. क्षणभर वाटलं लहानपणी जसं कधी कल्पनेत पाहिलं होतं ते प्रत्यक्षात समोर उभं आहे. सांता क्लॉज बरोबर फोटो घेतला
आणि त्या क्षणी लहानपणीचा आनंद पुन्हा जागला. तिथे वातावरण इतकं जादुई होतं की क्षणभर सगळं विसरून गेले. बाहेरच्या बर्फात एक छोटा क्रिसमस विलेज उभा होता, जणू एका पुस्तकातून बाहेर आलेलं एखादं जग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं प्रेम आणि साथ मला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देते. लवकरच भेटूया एका नवीन देशात, एका नवीन अनुभवात. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि जगभर भटकत राहा.